बघा आई गेल्यावर बघा पोरीला कक भरून दिला. मग आई येतं सोलं आम्ही काय सोलं नाही करीत करता रे मग पण नको बोलता तरी पण आई जेवून देते. हा. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. सकाळचे उठल्या तर 9 वाजता पण अंग धुले 11 वाजता, कारण की आपल्या दर्शनाचा आईचा थोडा काम होता. तो काम आज तिचा मी करून दिलेला. तर आता उठल्या तर गरमागरम चहा पिता आणि शमी जायला निघता. हिचा आधार कार्डचं काम आहे, तारीख चेंज झालेली आहे, ती आता मला बदली करायची आहे. त्याची मी चालल्यावर आधार कार्ड ऑफिसला चालल्यावर. ये बघा सगळं पेपर त्याने काढून दिलेलं आहेत न, ओरिजिनल पण आहेत. हे आता घेऊन जाता मी. दादाला आमचे चहा नसला ना जमणारच नाही. बाबा दिवसच पुरा होणार. एकदा आंघोळ केली फ्रेश झाला ना पहिला चहा लागतं मला बी बाबा. एकदा आंघोळ विंगोल केली नाही वेगळंच वाटतं ना. सवय ना चहा पिल्यावर निघतो. दादा माझंच काम करायला चाललाय. आमच्या दादाला सगळं माहिती आहे बाबा, म्हणून दादा जवळच यायला लागतं. चला तर काहीच पोचलो शोरूममध्ये आल्या. डायरेक्ट इन्शुरन्स भरायला, कारण की मी इन्शुरन्स बाहेर भरीत नाही त्याच्या मुला. चला आता आतमध्ये. हाँ जो बघा मतलब ये लगाया है मेक्सिका उनका शॉप है ना. काहीच इथला काम तर आपला झाला नाही. इन्शुरन्स तर काही भरला नाही. 5-6 दिवसांनी वापस यायचा इन्शुरन्स भरायला, कारण की आपण जो गाडीला पत्रा मरलेला त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम आहे. कारण की आज उद्या काही झाला तर गाडीला पत्रा मरलेला त्याच्या मला गाडीची भरपाई काही भेटणार नाही, म्हणजे इन्शुरन्स आपला पास होणार नाही. म्हणून आर टी ओमध्ये कसा काही ना काही प्रॉब्लेम असतंच त्याच्या मुला. मग त्याही सांगले मी 5-6 दिवसांनी आम्ही तुम्हाला कळवता की बोलली. आम्ही बोलता आर टी ओला विचारता पहिले की बाबा गाडीला पत्रा मरलेला ना, आपली गाडी कशी टी परमिट नाही त्याची मुला. प्रायव्हेट गाडी आहे, प्रायव्हेट गाडीला असा पत्रा मारून देत नाही त्याची मुला. त्याही सगळं तुम्ही बोलता 5-6 दिवसांनी या. आम्ही पहिले बोलतो विचारून ठेवता, मग बोलतो पुढची प्रोसेस आपण करू. तर आता इशा निघता ना आधार कार्डचे ऑफिसला जाता. चला आता चला तर गाईज बघा आपल्याला जाता आता रोशन भाऊंची फॅन भेटले. ती चालली शाळेमध्ये, पण जाता आता मी रस्त्यावर दिसलो तिला. मस्त मी इथं डोसा खात होता तर हिला दिसलो लगेच. कशी आहेस? बरी आहे ना. तू कुठली? देसाईची. अरे आपले जवळच आहे. कितवीला आहे शाळेत? 8वीला ना. चांगला नीट अभ्यास करा. चल चला तर गाईज आता मस्त झोपणशा उठल्या. दुपारची जेवलो ना मस्त झोपलो. तर आता उठल्या 4:30 वाजल्यान. तर गरमागरम चहा पिता आणि इशा दुकानावर जायला निघता. जेव्हा मस्त चहा ठेवलेला मी इकडे 5-6 बघा कवरा मांडून ठेवले, कोणतंच काही लक्ष नाही. आता जेवल्यान वाटतं त्याच्या मुला. चला या मी चहा पिऊन घेता. आणि हो बघा शेरी काय खेळतं रे? कॅरम नाही बाबू, तो कॅरम नाही, तो शतरंज का खेळ आहे हो, समजला का? त्याला कॅरम नाही बोलत. या चहा पियाला मस्त चहा घेतलेला. आता त्याच्याबरोबर काहीतरी खाता. या बघा मस्त यानं खाऱ्या टकले. यांचा सुरा टकलेला, सुरा झालेला होता तो चेन टकलेला. या चहा पियाला या. चला चाललो दुकानावर. चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना. थोडाफार मावरा होता तो लवलेला मी. आता इथं वडापाव आणली तर पहिले नाश्ता करून घेता आणि मग इशा लागेल नीलमताईला सोडायची आहे, तिला घरा सोडून येतात. यो बघा थोडाफार धंदा होता तो लवलेला. या नाश्ता करायला या. मस्त गरम गरम वडापाव आणले एकदम. तर आता पहिले नाश्ता करून घेता. ही बघा सगळं सामान घेऊन आली. सामान म्हणजे भाजी घेऊन आली सगळी. तर आता हिला घरा सोडायला यायचा. आज तर बघा स्माईल बघा तिची किती भारी आहे. रास काही पण आणले. या बघूया ककी भरले. बघा आई गेल्यावर बघा पोरीला कक भरून दिला.
मग आई येतं सोलर. सोलर बरोबर ना. आई येतं सोलर. ना आम्ही काय सोलर नाही करीत का करता रे मग. पण नको बोलता तरी पण आई जेवून देते. हा त्या एक आहे. आम्हाला बोलल्यावर नको आम्ही लगेच नाही देणार. चल चाललो आम्ही. या बघा जाम पोरांना खायला पण दिलेला आहे. चला बाय बाय बाय. बाय. ये सगळं सामान बरोबर नाही हा. चल, बाय. बाय. चला आल्या पहिले आपल्या ATM मध्ये एवढे पैसे काढा ना. बघा आईसाठी चप्पल आणली त्यांनी. चप्पल बघ कुठली आणली ती काय आई चप्पल घालते. नाही नाही मानी पेनता वैसा. साधा चप्पल किती करू लागते पावसाळची लय करू लागते. मग करू लागले मग खायची नाही काय. ही बघा आई बसल्या बसल्या भाजी मोडत. दर्शनात आईला म्हणजे घरात त्रास नको त्याच्या मुला. या तुम्ही पण या भाजी मोराला. ये कुठं हरवली ती त्या सांग पाहिजे. शॉपिंग शॉपिंग करायला गेली ती तर रस्ता आई सारलेली. चप्पलच भेटत नव्हती. आई चप्पल माझ्या बापाची चप्पल आहे. इकडे गेलो दुकान तिकडे गेलो चप्पल बाजार आहे ना बाजारांना चप्पल आणा गेलो. हा चल बरोबर चल घरा जावाला बनवायचा आहे. मी जाऊ का मग ये मी पुढे जाऊ. चला तर पोचलो किचन मध्ये. नाही इकडे बघा मस्त जेवणाची सो चालू आहे. या साईडला मेथी घातली आणि या साईडला काय गया कंटोल्याची भाजी. अरे बाबा रोज रोज कंटोली खाऊन कंटाळा आला. मटकी आहे मटकी. एक कंटोली आहे बघ पहिले. हो कंटोली बी टाकलं मटकी. हा मग समा दिसतं ना मला इच्छा. या पोचलो घरामध्ये तर आता मस्त जेवून जिता मस्त जाऊन झोपता माझ्या बेडरूम मध्ये. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.